महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाई देवीची 150 वर्षानंतर जत्रा साजरी होतीये। चैत्र महिन्यातील अष्टमीला 10 एप्रिल रोजी मुख्य जत्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आलाय। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 12 यात्रा भरतात। वर्षभरात सुमारे 50 लाखांहून भाविक जेजुरीत येत असतात। नेहमी भरणाऱ्या यात्रांमुळे ग्रामदैवता जानाई देवीची यात्रा काळाच्या ओघात मागे पडली। आता 150 वर्षानंतर पुन्हा ग्रामदेवतेची जत्रा भरणार असल्याने जेजुरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या होळकर तलावाकाठी ग्रामदैवता जानाई देवीचे मंदिर आहे। जुन्या मंदिराचा सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप असणारे मंदिर ग्रामस्थांच्या आणि जेजुरी देवस्थानच्या लोकवर्गणीतून उभारण्यात आले। गेल्या वर्षी अतिशय धार्मिक वातावरणात या मंदिराचे कलशारोहण करण्यात आले। जानाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकणे येथील डोंगर खोऱ्यात असून दरवर्षी जेजुरीतून देवीची पालखी सोहळा निवकणे येथे जाऊन तिथे जेजुरीत असंख्य भाविक जाऊन जत्रा साजरी करतात। मात्र ग्रामदेवतेची जत्रा जेजुरीत साजरी होत नसल्याने ही यात्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। या जत्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने जानाई देवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी जेजुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, ग्रामदैवता जानाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, पदाधिकारी राजेंद्र पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, रोहिदास माळवटकर, संतोष खोमणे, विजय झगडे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार, रामदास माळवटकर, माऊली खोमणे, सतीश घाडगे, अप्पासाहेब बारभाई, अजिंक्य देशमुख, संदीप जगताप, महेश उबाळे, महादेव माळवटकर, नगरसेवक रोहित खोमणे, स्वप्नील हरपळे, पुरोहित शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, गोविंद बेलसरे, दीपक राऊत, पुजारी, सेवक वर्ग, 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमातीचे जानाई भक्त उपस्थित होते। 10 एप्रिल दरम्यान 3 दिवस या जत्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या नियोजनासाठी यात्रा कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सुधीर गोडसे यांनी सांगितले आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।